नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मिरची लागवड ह्या विषयावर मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे मित्रांनो. तरी आमचा व्हिडिओ लास्टपर्यंत जरूर पहा. मिरची लागवड करण्या अगोदर आम्ही ही कोंबड्याचा खत टाकला बरं का. हे असं कोंबड्याच्या खतामध्ये भुसा टाईप असं असतं. ही कोंबड्याचा खत टाकला, रान नीट केलं. त्यानंतर आम्ही सरी पाडून घेतली मित्रांनो. सरी पाडून घेतल्यानंतर जूनच्या 4-5 तारखेला मिरची लागवड करायची होती, पण यंदा महाराष्ट्रामध्ये पाऊस काळ कमी असल्यामुळं जुलैच्या 1 तारखेला आम्ही मिरची लावण्यात आली. 1 तारखेला मिरची लावण्यात आली मित्रांनो. तर पाहू शकता आता 20-1 दिवस झाला आहे. मिरची आमची एकदम जोमात आलेली आहे आणि फुटवा पण छान केलेला आहे मित्रांनो. तुम्ही जाग्यावर बघू शकता. 1 एकरचा माझा प्लॉट आहे मित्रांनो. छान प्रकारे असे मिरची आलेली आहे, फूल लागण झालेले आहे आणि रोगराई असं काही नाही. फुटवा पाहू शकता कशा प्रकारे आहे. अशा प्रकारे मल्चिंग आतरून मध्ये योग्य अंतर ठेवून 4-4 फुटाचा अंतर आहे मित्रांनो. मधला 4 फुटाचा अंतर ह्याच्यामुळं आहे की एक आपण रोप लागवड केलेली आहे, ताकी आतून आपलं धुंड चालल यासाठी आपण अंतर जास्त ठेवलेलं आहे. आणि मिरची तोडताना कसं एकूण एका मिरचीच्या झाडाला आपल्याला धक्का बसणार नाही, ह्या कारणामुळं खत पाहू शकता. पाऊस नाही, परंतु ही ड्रिप इरिगेशनच्या साह्यानं आपण कमीत पाण्यामध्ये आपण मिरची लागवड केलेली आहे. जूनमध्ये एकदम जोमात मिरची येत असते मित्रांनो. तेव्हा इकडं पाहू शकता मिरचीला फूल पण येत आहे. छान प्रकारे असं मिरचीची लागण झालेली आहे मित्रांनो. पाहू शकता सुंदर असं मिरचीचा फळ आहे मित्रांनो. लास्टपर्यंत तुम्ही बघत राहावा. मिरचीच्या ह्याकडे त्याकडला तुम्हाला वळी धावणार आहे मी. का इकडून असंच 1 एकरचा प्लॉट आहे मित्रांनो. मिरची पिकामध्ये एकच ध्यान द्यायचं काम आहे. खत नियोजन, पाणी नियोजन आणि मल्चिंग. रोगराई ह्या 2-3 गोष्टी जर आपण सांभाळलं तर मिरची कसं बी नाही मात्र 120पर्यंत भाव लागू शकतो. हिरवी मिरची नाही वाटलं तर आपण लाल पण करू शकतो मित्रांनो. लाल मिरचीला पण खूप डिमांड आहे. असं फूल निघत आहे आता मिरचीला, का तर पावसाळ्या मोसममध्ये मिरचीला चांगल्या प्रकारे असं फूल आणि हिरवीगार मिरची असते. रोगराईचा प्रभाव बी कमी असतो. त्यासाठी जूनमध्ये लावलेली मिरची 1 नंबर येत असते मित्रांनो. मिरची पिकाची लागवड आणि माहिती, खत, बियाणे आणि ड्रीप सहायता ह्या साऱ्या गोष्टी जरुरी आहेत. कमी पाण्यासून पण आपण करू शकतो. ह्याकडं येण्या जाण्यासाठी रस्ता ठेवलेला आहे मित्रांनो. असंच आपण इथं मिरची पिकाची लागवड केलेली आहे. 1 एकरचा प्लॉट आहे मित्रांनो. ह्याकडंपासून ते त्याकडंपर्यंत तुम्ही एक बार पाहू शकता. हो काही असंच 1 एकरचा प्लॉट आहे. त्याच्याखाली आपण शेळी पालनासाठी दशरथ गवत लागवड केलेलं आहे मित्रांनो. आणि आपल्याला कसं शेतीसोबत जोडधंदे करायची आपल्याला आवड आहे मित्रांनो. बांधावर आपण आंब्याचं झाड लागवड केलेलं आहे, वर असो खाली असो. इकडं नेपियर, सुपर नेपियर आहे. वरी आपलं शेळ्यांचं प्लॅन आहे मित्रांनो. व्हिडिओ चांगला वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मिरची लागण झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला बघता येतील, यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आमच्या चॅनलला. मनापासून तुमचे धन्यवाद. थँक्यू मित्रांनो. असंच आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.